मराठी माणूस मराठी उद्योजक हे थोडेफार मागे पडतात कारण की ते स्वतःचं ब्रँडिंग करत नाही. भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारताची ओळख ही कशी विकृत करून मांडली आहे जगासमोर. तर जगाला या सगळ्या गोंधळातनं जर बाहेर काढायचं असेल तर भारतीयत्वच त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. पण जी गोष्ट घडलीच नाही ती गोष्ट तुम्ही जर इतिहास म्हणून लादत असाल तर हा दृष्टिकोन नाही, तर हा अजेंडा आहे. जसं आपल्याला सांगण्यात आलं की भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे, ही 100% खोटी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की भारतीयांचा आत्मसन्मान नष्ट केला पाहिजे. आपल्या जुन्या साहित्यात जर बघितलं, पुराण असतील, वेद असतील, उपनिषद असतील, त्यात आर्य पश्चिमेकडनं आले असा एकही उल्लेख नाही. कुठल्याही देशाला दुबळ करायचं असेल तर त्याची ओळख त्याच्यापासून हिरावून घेणं हाच त्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. सभ्यता या शब्दाचा अर्थच जगाला भारताने शिकवला. भारत ही अशी एकमेव सभ्यता आहे की जी लोकांनी स्वतःहून आनंदाने स्वीकारली. जणू काही हिंदू धर्मामुळे ही भारताची प्रगती कमी वेगाने होते असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो 100% चुकीचा होता. पहिली लाट जी होती इस्लामी आक्रमणाची ती फक्त भारतानेच परतवून लावली, बाकी जगात कोणीही परतवू शकलं नाही. त्यांनी 2 गोष्टींवरती आक्रमण केलं, एक शिक्षण व्यवस्था, आणखीन दुसरा इतिहास. तर भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं अप्पदीपो भव, आणि भारताची प्रगती आता यापुढे कोणीही थांबवू शकणार नाही असं मला वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश आणि आपण पाहत आहात विचार भारती मंथन पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण विविध मान्यवरांना बोलावत असतो आणि त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले मान्यवर हे असेच 4 एका बेस्ट सेलर असलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत. त्याचबरोबर ते इन्फ्लुएन्सर आहेत, विचारवंत आहेत, भाष्यकार आहेत आणि त्याचबरोबर ब्रँडिंगमधले ते तज्ज्ञही आहेत. स्वागत करूया माननीय श्री अभिजितजी जोग यांचं. अभिजितजी नमस्कार. नमस्कार. विचार भारती मंथन ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. अभिजितजी, आपण विविध विषयांवर 4 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि सगळी पुस्तकं बेस्ट सेलर आहेत. आणि त्या विषयांचं जर आपण त्याची चर्चा केली तर भारताचं मूळ स्वरूप, भारतापुढची चॅलेंजेस, भारताचा इतिहास, त्यामध्ये असलेली लूप होल्स, त्याच्यामध्ये आलेली विकृती, अशा अनेक गोष्टींची आपण चर्चा केली आहे. डावी विचारसरणी यावरही आपण विस्तृतपणे लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपला जो विषय आहे ब्रँडिंग, या संदर्भातही आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. मला ह्या सगळ्या विषयांकडे आपण कसे वळालात, आपला जो इतिहास आहे, इतिहास जाणणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या इतिहास तज्ज्ञ व्यक्तीचा इतिहास काय, हे मला आपल्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल. पहिलं पुस्तक माझं मी ब्रँड नामा लिहिलं कारण की तो माझा व्यवसायाचा भाग आहे. पण त्याच्यात लिहिण्यामागे हेतू असा होता की मराठी माणूस हा ब्रँडिंगमध्ये कमी पडतो असं मला एक वाटतं. की आपण आता मराठी उद्योजक जर तुम्ही बघितला तर तो एखादी मशिनरीसाठी 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करेल, पण स्वतःचा ब्रँड निर्माण करण्यासाठी तो कदाचित 10 लाख रुपयेसुद्धा इन्व्हेस्ट करणार नाही. किंवा एकंदरीतच आपण मराठी माणसं ही बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असं अशी आपली एक सवय असते. आणि त्यामुळे ही ब्रँडिंगसारखी इनटँजिबल जी गोष्ट आहे ती आपल्याला फारशी पटत नाही किंवा भावत नाही. पण आजचं जग जर आपण बघितलं तर ते ब्रँडिंगचं जग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मराठी माणूस मराठी उद्योजक हे थोडेफार मागे पडतात कारण की ते स्वतःचं ब्रँडिंग करत नाहीत. म्हणून ते मी मराठीत लिहायचं ठरवलं, कारण की ब्रँडिंगवरती इंग्लिशमध्ये पुष्कळ पुस्तकं उपलब्ध आहेत, पण मराठीत मात्र एकही पुस्तक नव्हतं आणि अजूनही माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे. मला वाटतं हे युनिक पुस्तक आहे आणि ते मी लिहिलं. तो एक ब्रँडिंगचा किंवा ब्रँड नामा या पुस्तकाचा विषय झाला. नंतर आपण जर इतिहासाकडे आलो, असत्यमेव जयते हे जे माझं पुस्तक आहे, तेव्हा माझ्या मनात एक इंटरेस्ट आणखी कुतूहल निर्माण झालं की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा जो एक सिद्धांत आहे तो असा सिद्धांत आहे की ज्याच्यामुळे भारतात प्रचंड प्रमाणात फूट पडली. भारतात विभाजन भारताचं जे होतं आहे वैचारिकदृष्ट्या, त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग त्या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचा आहे. म्हणून मी असा विचार केला की आपण याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. कारण की आपल्या परंपरेमध्ये जर आपण बघितलं तर ह्या आर्यांच्या आक्रमणाचा कुठेही उल्लेख नाही. हे फक्त पाश्चिमात्य विद्वानांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तर म्हणून काय वास्तव आहे, म्हणून मी त्याचा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या सिद्धांतासाठी एकही पुरावा नाही. म्हणजे इतका सर्वमान्य हा सिद्धांत आहे आणि हाच अधिकृत इतिहास म्हणून शिकवला जातो. असं असतानाही त्याच्याकरता एकही पुरावा नाही असं जेव्हा मला आढळलं तेव्हा मी विचार केला की भारताचा बाकीचा इतिहास काय आहे तेही जरा आपण तपासून बघूया.
आणि मग जसं जसं मी एक एक अभ्यास करायला लागलो तसं लक्षात आलं की बहुतेक सगळ्याच गोष्टी आपल्याला चुकीच्या सांगण्यात आल्या आहेत आणि एक पूर्णपणे चुकीचा इतिहास, पाश्चिमात्यांच्या सोयीचा असलेला इतिहास असा आपल्यावरती लादण्यात आलेला आहे. आणि मग जेव्हा आपल्याकडे काहीतरी सांगण्यासारखं असतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे जगाला सांगितलंच पाहिजे. म्हणून मी ते पुस्तक लिहायचा निर्णय घेतला. मग माझ्या हे लक्षात आलं की याच्या मागे मुख्यतः ब्रिटिश त्यांच्या साम्राज्यवादी उद्दिष्टांसाठी आणि डावे इतिहासकार त्यांच्या वैचारिक उद्दिष्टांसाठी त्यांनी हा सगळा खोडसाळपणा केलेला आहे. मग मला अशी इच्छा झाली की डाव्यांची विचारसरणी तरी काय आहे नेमकी, याचा आपण थोडासा अभ्यास करावा. म्हणून मी तो एक विषय घेतला. त्याच्यामध्ये जसं जसं मी आज शिरलो तसं माझ्या अशा अनेक गोष्टी लक्षात आल्या, अतिशय धक्कादायक अशा गोष्टी, की पुन्हा मला वाटलं की नाही हे सगळ्या जगाला कळलंच पाहिजे. आणि म्हणून मग मी तो जगाला पोखरणारी डावी वळवी हे पुस्तक लिहिलं. आणि ही सगळी पुस्तकं लिहिली तेव्हा मी हे मांडलं जगासमोर की भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारताची ओळख ही कशी विकृत करून मांडली आहे जगासमोर. तर मग आपण जर असं म्हणत असू तर भारताची खरी ओळख काय आहे हे सांगणं हे शेवटी आपलं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून मी भारत सत्य सत्व स्वत्व हे पुस्तक लिहिलं. आणि ही सगळीच पुस्तकं मी मराठीबरोबर इंग्रजीमध्ये पण लिहिली, कारण की ती देशभर सगळीकडे पोचणं आवश्यक आहे त्या दृष्टीने. आणि त्याची मग नंतर इतर भाषांमध्येही भाषांतरं झाली. अशा पद्धतीने मग ते पसरलं सगळीकडे असं म्हणता येईल. प्रवास सुरू झाला. म्हणजे ब्रँडिंगपासून तर भारताच्या खऱ्या आयडेंटिटीपर्यंत हा जो आपला प्रवास आहे हा पुस्तकाबरोबर आपल्याही एका वैचारिक उथलपुथल ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रवास होता. आणि मग आपण अनेक विचारसरणींवर पण भाष्य केलेलं आहे. म्हणजे विशेषतः डाव्या विचारसरणीवर केलं आहे, डावी उजवी विचारसरणी, जगभरामधलं त्याचं साम्राज्य आणि भारतातलाही त्याचा इन्फ्लुअन्स, त्याचा परिणाम यावरही आपण विस्तृतपणे लिहिलेलं आहे. पण मला एक असा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की एवढ्या सगळ्या विचारसरणी वाचल्यानंतर आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मी जर अभिजित जोगांना असा प्रश्न विचारला की सर तुमची विचारसरणी नेमकी कोणती, तर आपण काय सांगाल? प्रश्न चांगला आणि अवघड आहे, पण तरीसुद्धा मी असं सांगेन की माझी विचारसरणी एका शब्दात सांगायची तर ती भारतीयता ही आहे. कारण की माझं असं म्हणणं आहे की भारताचं तत्त्वज्ञान, भारताचं अध्यात्म हे संपूर्ण जगापेक्षा पूर्णतः वेगळं आहे. सगळ्या जगाने जो ज्या पद्धतीने विचार केला त्याच्यापेक्षा पूर्णतः वेगळा विचार भारताने केलेला आहे. आणि भारतीयता जी आहे किंवा भारतीयत्व जे आहे तेच आज जे जगामध्ये सगळं अराजक मासताना आपल्याला दिसतं. असुरक्षितता निर्माण होते, लोकांमध्ये खूप अँझायटी आहे की काय होणार पुढे. तर जगाला या सगळ्या गोंधळातनं जर बाहेर काढायचं असेल तर भारतीयत्वच त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीयत्व हा जो विचार आहे, भारतीयता हा जो विचार आहे तो माझा विचार आहे असं मी म्हणतो. म्हणजे मी एक अतिशय छोटा पाईक आहे त्याचा, पण तो विचार पुढे घेऊन जायला मला आवडेल. म्हणजे लेफ्ट राईट किंवा सेंटर ह्या भानगडीत न पडता मी भारतीय हा माझा विचार असं आपण सांगत आहात. अभिजितजी, भारताचा जर आपण इतिहास पाहिला आणि इतिहास या शब्दाकडे जर आपण पाहिलं, इतिहास जसं आहे तसं मांडलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण इतिहासाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की इतिहास हा त्या घटनेचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळे दृष्टिकोन दाखवत असतो. आणि एकच घटना दोन वेगळे व्यक्ती वेगळ्या पद्धतीने पाहू शकतात, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करू शकतात किंवा त्यांच्या दृष्टीने ती वेगळी असू शकते. असं असताना आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे की ज्यामध्ये असं म्हटलं आहे आपण की भारताचा इतिहास हा प्रक्षिप्त आहे किंवा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत की विकृतीकरण त्याचं झालेलं आहे आणि ते हेतुपुरस्सर झालेलं आहे विशिष्ट नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी. तर आपण आणि त्याच्यावर विरोध करणारे लोक असं म्हणतात की हे असं ही अतिशयोक्ती आहे एक प्रकारे, की असं नाही आहे, वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. आपलं म्हणणं काय की भारताच्या इतिहासाचं खरोखर विकृतीकरण म्हणा किंवा त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत का, जसा आहे तसा भारतीय इतिहास आपल्यासमोर आला आहे की नाही आला, आपलं काय म्हणणं आहे? निश्चित आलेलं नाही आहे, कारण वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात हे बरोबर आहे, मला मान्य आहे आणि तसे असायलाही पाहिजेत. पण जी गोष्ट घडलीच नाही ती गोष्ट तुम्ही जर इतिहास म्हणून लादत असाल तर हा दृष्टिकोन नाही, तर हा अजेंडा आहे. आणि अजेंडा आणि दृष्टिकोन याच्यामध्ये निश्चित फरक आहे. तर त्यामुळे जसं मी सांगितलं की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, आर्यांचं आक्रमण असं काही गोष्ट झालीच नाही कधी, आणि त्याच्या आधारावर तुम्ही पूर्ण भारताच्या इतिहासाची जर रचना करत असाल तर हे 100% चुकीचं आहे, अन्याय आहे हा भारतावरती. हे भारतावर केलेलं एक प्रकारचं मायावी आक्रमण आहे असं मी म्हणेन.
तर ह्याचा तर आपल्याला प्रतिकार केलाच पाहिजे, वैचारिकदृष्ट्या प्रतिकार केला पाहिजे. आणि पूर्णतः खोट्या गोष्टी जर लादल्या जात असतील, जसं आपल्याला सांगण्यात आलं की भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे, ही 100% खोटी गोष्ट आहे. आणि ती आपल्यावर लादल्यामुळे फार मोठे परिणाम आपल्या देशावर झालेले आहेत. एक प्रकारचं न्यूनगंड, एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो सेल्फ फ्लॅजलेशन, ह्या ज्या सवयी भारतीय लोकांना लागलेल्या आहेत, त्याच्यामागे हा चुकीचा इतिहास हे त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून ते आपण ठामपणे मांडणं आणि सप्रमाण मांडणं हे आपलं कर्तव्य ठरतं एक भारतीय म्हणून, असं मला वाटतं. आणि ते आपण केलंच पाहिजे, आणि ते करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. एकीकडे अभिजित जे आपण मांडता हा दृष्टिकोन आहे, आणि दुसरीकडं एक जे जनरली सगळीकडे जे पाहिलं जातं, कुठल्याही आपण इतिहासातली गोष्ट आणि त्यामधला भारतीय विचार मांडायचा प्रयत्न केला की पुराणातली वानगी पुराणामध्ये, ह्या पद्धतीचं आपल्यावर वाक्य फेकून मारली जातात. आणि त्या दृष्टिकोनाला एक प्रकारे तो काहीतरी प्रतिगामी दृष्टिकोन आहे अशा पद्धतीने आपलं एक मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जो काही त्या इतिहासाला नावं ठेवेल किंवा आपली परंपरा ह्या सगळ्या क्षीण झालेल्या परंपरा आहेत अशा पद्धतीने नॅरेटिव्ह पसरवेल, तो पुरोगामी विचाराचा, अशी पुरोगामित्वाची व्याख्या आजकाल झालेली आहे. पण असं असताना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतिहास म्हणजे त्याचा खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही विचार करता, त्यावेळेस भारताचा इतिहास हा खरोखर तेजस्वी इतिहास होता का तो पराभूतांचा इतिहास होता? या बाबतीत आपल्याला काय म्हणावं असं वाटतं? मी थोडंसं विस्ताराने सांगेन की ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीची सुरुवात कशी झाली आहे आपण थोडंसं बघूया. जेव्हा ब्रिटिश भारतात आले पहिल्यांदा, साधारण 1614 साली सर थॉमस रो नावाचा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी जहांगीर बादशहाच्या दरबारात आला आणि त्यांनी भारतात व्यापार करण्याची परवानगी त्याच्याकडनं मिळवली. आणि त्यानंतर मग ईस्ट इंडिया कंपनीचे लोक भारतात यायला लागले, मोठ्या प्रमाणात यायला लागले. त्यांचा व्यापार इथे सुरू झाला. त्यांनी कलकत्ता, मद्रास, सुरत इथे आपल्या वखारी स्थापन केल्या. शिवाजी महाराजांनी सुरतची वखार लुटली होती आपल्याला माहिती आहे. तर असे अनेक प्रकारे ते लोक भारतात यायला लागले. आणि तेव्हा युरोपमध्ये रेनेसान्सचं युग सुरू होते. त्यामुळे तिथे असे अनेक लोक होते की ज्यांना नवीन गोष्टी जाणून घेणं, नवीन गोष्टी शिकणं याचं कुतूहल होतं मोठ्या प्रमाणात. कारण की ते एक वातावरण ते युरोपमध्ये तेव्हा तशा पद्धतीचं होतं. तर हे जे काही लोक आले त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला ही संस्कृती बघून ते अक्षरशः अवाक झाले. त्यांना ही कल्पनाच नव्हती की भारतासारख्या लांबवरच्या कुठल्या तरी देशात इतकी प्रगत संस्कृती, इतकी समृद्ध संस्कृती पूर्वी होती. हे पाहून त्यांना धक्का बसला. आणि विशेषतः जेव्हा त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला, ते विल्यम जोन्स म्हणून एक होते, वॉरन हेस्टिंग्स म्हणून होते, कोलब्रुक म्हणून होते, असे काही विद्वान होते जे ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करायचे. आणि त्यांनी जेव्हा संस्कृतचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि युरोपमधल्या अनेक भाषांची संस्कृतचं विलक्षण साम्य आहे. आणि हे वरवरचं साम्य नाही, म्हणजे 2-4 शब्द कुठेतरी जुळत आहेत असं नाही. तर हे स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तशी या भाषांमध्ये अतिशय जवळचं नातं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांना हेही तेव्हा जाणवलं होतं की भारताची संस्कृती ही सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. तेव्हा त्यांनी मनोमन कुठेतरी मान्य केलं की युरोपमधल्या ज्या भाषा आहेत त्यांचं मूळ संस्कृतमध्ये आहे. म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायला हरकत नाही की मॅक्स मुलर नावाचा जो विद्वान होता की ज्याने आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रसृत केला, तो असं म्हणतो की युरोपमधल्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्यांचं एकमेकाशी काहीतरी नातं आहे हे आम्हाला कळत होतं, पण हे नातं कसं आहे, कुठून आलं हे आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे त्यांनी उदाहरण दिला, त्याचा एक दाखला असा दिला की समजा एक खांब आहे, त्याला 12 घोडे बांधलेले आहेत, पण तो खांब आणि ते बांधलेले जे दोर आहेत ते दिसत नाहीत आपल्याला, ते फक्त घोडे दिसत आहेत. तर कुठेतरी जाणवतं की हे एकमेकाशी काहीतरी जोडलेले आहेत, पण कसे जोडले आहेत हे कळत नाही. आणि मग तो म्हणतो की जेव्हा संस्कृतचा आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला अचानक तो खांब आणि दोरही दिसायला लागले आणि आमच्या लक्षात आलं की संस्कृतच्या माध्यमातून ह्या सगळ्या भाषा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. इतकं त्यांनी ओपनली तेव्हा ते मान्य केलं. आणि मग खूप मोठ्या प्रमाणात एक भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम आणि आदर यांची लाटच निर्माण झाली युरोपमध्ये. म्हणजे शाकुंतल जे कालिदासाचं काव्य आहे त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये झालं, त्याच्यापासून जर्मनमध्ये भाषांतर झालं. आणि जर्मन कवी होता एक गटे म्हणून अतिशय प्रसिद्ध,
तर असं म्हणतात की तो शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला अक्षरशः, इतका त्याला आनंद झाला ते वाचून. तर असा एक प्रेम आणि आदर यांची लाट आपण म्हणू शकतो युरोपमध्ये पसरली. पण नंतर जेव्हा त्यांचा हेतू व्यापारापुरता मर्यादित होता तोपर्यंत हे सगळं त्यांच्यासाठी ठीक होतं, त्याचं काही त्यांना इनकन्व्हिनियंट वाटत नव्हतं. पण 1757 साली त्यांनी प्लासीची लढाई जिंकली आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपण भारतावर राज्य करू शकतो. आणि मग त्यांचं जे आर्थिक उद्दिष्ट होतं ते राजकीय उद्दिष्ट झालं. आणि मग ज्या देशावर आपण राज्य करणार आहोत, जे लोक आपले गुलाम बनत आहेत, त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा श्रेष्ठ होती, त्यांच्या भाषेतून आपल्या भाषा निर्माण झाल्या, हे सगळं मान्य करणं त्यांच्यासाठी अतिशय गैरसोयीचं ठरलं. आणि तिथे त्यांनी ही सुरुवात केली सगळी. त्यांना हेही माहिती होतं की हजारो किलोमीटरवर असलेला हा भारत फक्त लष्करी बळावर आपण इथे राज्य नाही करू शकणार. त्यामुळे त्यांनी ठरवलं की भारतीयांचा आत्मसन्मान नष्ट केला पाहिजे, भारतीयांचा आत्मविश्वास नष्ट केला पाहिजे, त्यांच्या मनात हीनत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ते जर आपण करू शकलो तर मग हे मेंढरासारखे आपल्या मागे येतील आणि ब्रिटिश राज्य म्हणजे जणू काही आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे अशा स्वरूपाचा समज करून घेतील. आणि त्यासाठी त्यांनी भारताची जी 2 प्रमुख शक्तिस्थानं आहेत त्यांच्यावर आक्रमण करायचं ठरवलं. ती म्हणजे गुरुकुल शिक्षण व्यवस्था आणि आपला इतिहास, अतिशय गौरवशाली असलेला असा इतिहास. आणि शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचं काम मेकॉलनी हातात घेतलं आणि इतिहासावर आक्रमण करण्याचं काम एक जेम्स मिल म्हणून होता, स्कॉटिश गृहस्थ. त्यांनी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया असे 6 खंड लिहिले. आणि तो कधीही भारतात आला नाही, त्याला कुठलीही भारतीय भाषा येत नव्हती. पण तरीसुद्धा त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने, अतिशय विकृत पद्धतीने भारताचं अतिशय वाईट चित्रण केलं. म्हणजे जणू काही एक सैतानी हे संस्कृती आहे अशा स्वरूपाचं चित्रण केलं. आणि सगळ्या युरोपमध्ये जे प्रेम आणि आदर निर्माण झालेलं होतं ते पूर्ण दुसऱ्या टोकाला नेलं. आणि ही अतिशय मागासलेली अंधश्रद्धा अशा स्वरूपाची ही संस्कृती आहे असं चित्र रंगवलं. आणि जे ICS अधिकारी, ब्रिटिश अधिकारी भारतात यायचे त्यांचं राज्य चालवण्यासाठी, त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणूनच त्याची पुस्तकं लावण्यात आली. म्हणजे तो सगळा पूर्वग्रह मनात घेऊनच भारतात जायचे. आणि मग कोणालाही भारताबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा मिलचे 6 खंड वाचले पाहिजेत अशा स्वरूपाचं त्यांनी एक स्थान त्या पुस्तकांना मिळवून दिलं. आणि तिथपासून जे भारताचं वेगळं चित्र उभं राहिलं त्याची सुरुवात तिथपासून झाली. आणि दुसरा होता मॅक्स मुलर की ज्यांनी वेद, उपनिषद यांची भाषांतरं केली. ती अनेकदा खोडसाळपणे चुकीच्या पद्धतीने केली. आणि त्यांनी हा सिद्धांत, त्याच्या आधी थोडासा त्याचा सुरुवात झाली होती पण त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार केला की संस्कृत भाषा ग्रेट आहे, बरोबर आहे, तुमची सगळी वैदिक संस्कृती वगैरे सगळं ठीक आहे, पण ही तुम्ही निर्माण केलेली नाही, तर ही पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या आर्य लोकांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे रशियाच्या दक्षिण भागात युरेशियन स्टेप्स ज्याला म्हणतात तिथे हे लोक राहत होते, सोनेरी केसांचे, निळ्या डोळ्यांचे. ते तिकडनं घोड्यावर बसून भारतात आले, रथांमधनं भारतात आले. आणि इथली जी द्रविड संस्कृती होती ती त्यांनी नष्ट केली, त्या लोकांना दक्षिणेकडे ढकलून दिलं. आणि उत्तर भारतात त्यांनी मग आपली वैदिक संस्कृती स्थापन केली, संस्कृत भाषेची निर्मिती केली. तर हे सगळे हे निर्मिती जी आहे ती गोऱ्या लोकांनी, पश्चिमेकडणाऱ्या लोकांनी केलेली आहे. मग त्यांनी पुढे असं सांगितलं की अलेक्झांडरचं जेव्हा आक्रमण झालं इसवी सन पूर्व 4थ्या शतकात, तेव्हा तुमची विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, काव्य याच्याशी तुमची ओळख त्या ग्रीकांकडनं झाली. म्हणजे पुन्हा पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनीच तुम्हाला हे सगळं शिकवलं. आणि आता आम्ही इंग्रज आलेलो आहोत, आम्ही तुम्हाला आता रेल्वे देतो आहे, पोस्ट ऑफिस देतो आहे, एक शासन पद्धती देतो आहे, तर तुम्ही आमचं स्वागतच केलं पाहिजे अशा स्वरूपाचं त्यांची मांडणी होती. आणि ह्या सगळ्या नॅरेटिव्हचा भारताच्या मानसिकतेवर अतिशय जबरदस्त परिणाम झाला, वाईट परिणाम झाला. म्हणजे आपण स्वतःला कमी समजायला लागलो, आपण आपली ओळखच हरवलो असं मी म्हणू शकतो. मॅक्स मुलरच्या बाबतीत मला एक गोष्ट आठवते ह्या संदर्भात, तुम्हाला थांबवतो 2 मिनटं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना मोक्ष मुल्लर अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केला. आणि आर्क्टिक थोम वेदास याच्यामध्ये त्यांनी तीच थिअरी एक प्रकारे हे केली. म्हणजे इतका त्यांचा परिणाम अगदी आपल्या स्थानिक नेतृत्वावर सुद्धा झाला होता. पण त्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय ठामपणे विरोध केला होता या सिद्धांताला. मी त्यांचं उद्धृत केलेत उतारे सुद्धा की ते काय म्हणतात त्याच्याबद्दल. तर
हळूहळू आपल्या विद्वानांनाही ते कळायला लागलं होतं. पण आपण शेवटी गुलाम होतो. ब्रिटनचं संपूर्ण जगात सगळं मोठं साम्राज्य होतं. त्यामुळे त्यांनी तो सिद्धांत जणू काही खरा इतिहास आहे अशा पद्धतीने तो प्रस्थापित केला आणि तिथपासून ही सुरुवात झाली. आपण आपल्या परंपरेत जर बघितलं, आपल्या जुन्या साहित्यात जर बघितलं, पुराणं असतील, वेद असतील, उपनिषद असतील, त्यात आर्य पश्चिमेकडनं आले असा एकही उल्लेख नाही. किंवा इतर अनेक प्रकारे आपण जर त्याचा अभ्यास केला तर त्याच्यात कुठेही आपल्याला एकही पुरावा चुकूनही आढळत नाही. उलट भारतीय लोक पश्चिमेकडे गेले याचे मात्र असंख्य पुरावे आहेत. आणि त्यामुळे हल्ली आपण असं म्हणतो की आर्यन इन्व्हिजन थेअरी म्हणजे AIT याच्याऐवजी आउट ऑफ इंडिया थेअरी OIT हा खरा इतिहास आहे. आणि त्याच्यासाठी खरोखर अतिशय ठोस पुरावे आहेत. आणि म्हणूनच ब्रिटिशांना पहिल्यांदा जे जाणवलं होतं की सगळ्या युरोपियन भाषा या भारतातून निर्माण झालेल्या आहेत, तोच खरा इतिहास आहे. आणि त्याच्या आता आपण अनेक पुरावेसुद्धा देऊ शकतो. हा जो सिद्धांत आहे की आर्य बाहेरून आले होते आणि द्रविड हे इथले मूळ निवासी होते वगैरे, याचा आजही उपयोग समाजामध्ये एक प्रकारचं डिव्हिजन निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांद्वारे किंवा विचारसरणींद्वारे केला जातो. तर अजूनही त्या गोष्टीचा प्रभाव कमी झाला आहे का नाही झाला, आणि त्याला कमी करण्यासाठी आपण आता काय करू शकतो इथून पुढे? खूप मोठ्या प्रमाणात हा प्रभाव अजूनही टिकून आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर उत्तर विरुद्ध दक्षिण, हिंदी विरुद्ध तामिळ, उच्च जाती विरुद्ध बहुजन समाज, हे जे सगळे संघर्ष बिंदू आहेत किंवा फॉल्ट लाईन्स आहेत आपल्या देशातल्या, त्याच्या मुळाशी हाच आधार आहे. किंवा आदिवासी विरुद्ध इतर. मी आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की आदिवासी हा शब्दच भारतात ब्रिटिश येण्याच्या आधी अस्तित्वात नव्हता. कारण आदिवासीचा काय अर्थ निघतो की हे मूळ निवासी आहेत. हे आदी म्हणजे आधीपासून इथे राहतात आणि म्हणून हे आदिवासी. तर आपल्या परंपरेत यांना आदिवासी कधीच म्हटलं गेलं नाही. आदिवासी हा शब्दच नव्हता आपल्याकडे. आपण त्यांना वनवासी म्हणायचो की ते जंगलात किंवा वनात राहतात म्हणून ते वनवासी. आणि ते कुठल्याही प्रकारे ते कमी प्रतीचे आहेत असं आपल्या परंपरेत कधीही मानलं गेलं नाही. फक्त ते तिथे राहतात एवढंच. आणि वनात राहणं हे खरोखर एक त्याला एक प्रेस्टिज होतं किंवा त्याला एक महत्त्व होतं. कारण की आपली गुरुकुलं जी होती ती सगळी वनांमध्ये होती. शहरांच्या सीमेतनं तुम्ही बाहेर पडलात की वनांचाच पट्टा असायचा सगळा. आणि प्रार्थना करायला लोक तिथे जायचे, तपश्चर्या करायला वनांमध्ये जायचे, वनविहार करण्यासाठी जाण्याची पद्धत होती. वनांचा फार मोठ्या प्रमाणात अभ्यास आपल्या परंपरेत झालेला आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे हीनत्वाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलेलं नाही. पण ब्रिटिशांनी काय सांगितलं की हे आदिवासी आहेत, इथले मूळ निवासी आहेत आणि बाकीचे लोक बाहेरनं आलेले आहेत. म्हणून तो एक नवीन त्यांनी संघर्ष लावून दिला. उत्तर विरुद्ध दक्षिण जसं मी सांगितलं. त्यांनी सांगितलं की हे आर्य लोक जे आले ते उच्च जाती बनले आणि इथल्या बहुजन समाजाला त्यांनी कनिष्ठ जाती बनवलं. असा कुठलाच इतिहास नाही आहे आपल्या परंपरेत. पण हा सगळा त्यांनी लादला आणि त्याच्यामुळे ही जी भांडणं निर्माण झाली. आणि स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने राजकीय पक्षांनी त्यांच्या फायद्यासाठी, कारण की समाजाला विभाजित करण्यात त्यांचाही फायदा होता की कुठला तरी एक गट आपल्याशी जोडून घ्यायचा आणि त्यांच्या एक गटामतांवरती आपण राज्य करायचं, ही स्ट्रॅटेजी असल्यामुळे त्यांनी हे जे विभाजन होतं ते तसंच सुरू ठेवलं की त्याला खतपाणी घातलं आणखीन. आणि त्यामुळे ते अजूनही चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि फार मोठा धोका हा आपल्या देशासमोरचा आहे की हे संघर्ष जितके भडकत जातील, ते भडकवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ते जितके भडकत जातील तितकं देशाला एक ठेवणं हे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास का आपण खोडला पाहिजे, त्याचं हेच मुख्य कारण आहे की या संघर्षांचा आधार हा चुकीचा इतिहास हाच आधार आहे. आणि तो जर आपण काढून घेतला तर हे सगळ्या संघर्षांचा आधारच संपतो आणि मग ते संघर्ष संपण्याची काहीतरी शक्यता त्याच्यातनं निर्माण होऊ शकेल. भारताच्या इतिहासाचं स्वरूप आणि त्यामध्ये शिरलेल्या विकृती किंवा जाणून बुजून त्यामध्ये त्याची केली गेलेली मोडतोड आपल्या राजकीय सत्ताधिष्ठित राजकारणासाठी इंग्रजांनी, त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी याचा विस्तृत उहापोह आपण आपल्या पुस्तकात केलेला आहे. पण मग ह्या सगळ्या मोडतोड झालेल्या इतिहासाला शुद्ध करून त्यामागचा खरा भारत कसा आहे या संदर्भातही आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक आहे भारत सत्य, सत्व आणि स्वत्व. आणि त्याचं इंग्लिशमध्ये जे भाषांतर आहे त्याचं नाव इंडिया भारत दॅट इज इंडिया. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये उलटं लिहिलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत, आणि आपण आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे भारत दॅट इज इंडिया. म्हणजे भारत हा मूळ नाव आहे ज्याला इंडिया म्हटलं जातं असं.
तर यामागची आपली भूमिका काय, की व्हाय भारत नॉट, म्हणजे भारत ॲज इंडिया? त्याच्या मागची भूमिका हीच आहे की जसं मी आपल्याला सांगितलं की कुठल्याही देशाला दुबळ करायचं असेल तर त्याची ओळख त्याच्यापासून हिरावून घेणं हाच त्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. एकदा आपण आपली ओळख विसरलो की मग असा स्मृतिभ्रंश झालेला जो समाज असतो त्याच्यावरती लोकांना त्यांच्या सोयीची ओळख लादणं सोयीचं होतं, शक्य होतं. आणि म्हणूनच ती आपली ओळख आपल्याकडनं हिरावून घेण्यात आली, ती पुसून टाकण्यात आली. आणि ती खरी ओळख काय आहे ह्याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर मन अक्षरशः थक्क होतं की भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता ही जगातली, म्हणजे आता उच्च नीच म्हणण्यात काही अर्थ नाही, पण एक महान सभ्यता आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. त्याचे अनेक पैलू आहेत. त्याचे पैलू जरा सांगायचं म्हटलं तर मी त्या पुस्तकात हे मांडलं आहे की भारत ही संस्कृती आणि भाषा यांचं माहेरघर आहे. म्हणजे संस्कृती, सभ्यता या गोष्टी, सभ्यता या शब्दाचा अर्थच जगाला भारताने शिकवला आहे. संस्कृतीचा प्रवाह भारतातनं सगळीकडे पसरलेला आहे. भाषा, जगातल्या बहुसंख्य भाषा यांचं मूळ भारतात आहे. आणि हे जी भारतीय संस्कृती पसरली ती तलवारीच्या बळावर नाही पसरली, तर ती विचारांच्या बळावर पसरली. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. ब्रिटिश लोकांनी जेव्हा जग जिंकून घेतलं किंवा युरोपियन लोकांनी जेव्हा साम्राज्यवाद त्यांचा सगळीकडे पसरला तेव्हा त्यांची संस्कृती पसरली. त्यांची संस्कृती पसरली त्याचा आधार शस्त्रास्त्र आणि युद्ध हाच होता. कुठलीही संस्कृती तुम्ही बघा जी जगात पसरली त्याचं मूळ हे हिंसक आक्रमण हेच त्याचं मूळ होतं. भारत ही अशी एकमेव सभ्यता आहे की जी लोकांनी स्वतःहून आनंदाने स्वीकारली. त्याला आपण काय म्हणू की इट्स अ एम्पायर ऑफ आयडियाज असं त्याकरता शब्द वापरलेला आहे की जे भारताने निर्माण केलं. आणखीन हे पूर्ण वेगळेपण भारताचं आहे. आणि आपण जर बघायला गेलं तर कॅस्पियन समुद्र पश्चिमेकडे ते इंडोनेशिया हा पूर्ण भारताचा एक प्रभाव असलेला प्रदेश होता. इंडोनेशियाला भारताचं पूर्व टोक असं समजलं जायचं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या सगळ्या ज्या कंपनी स्थापन झाल्या, डच ईस्ट इंडिया कंपनी, त्यांचं कार्यक्षेत्र इंडोनेशियापर्यंत होतं. ईस्ट इंडिया म्हणजे इंडोनेशियापर्यंत असंच ते समजायचं. आणि म्हणून म्हणजे हा जो दक्षिण पूर्व एशिया आहे हा सगळा भारतच मानला जायचा. किंवा तुम्ही जर बघाल मध्य एशिया, अफगाणिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल, किर्गिस्तान असेल, आपण पार अगदी उत्तरेपर्यंत जर गेलो, जसं चीनच्या पश्चिमेकडचा एक उघूर प्रांत म्हणून आहे, तर आपल्याकडे उत्तर कुरू म्हणून त्याला ओळखलं जायचं. तर हा सगळा मध्य एशिया हा पूर्णपणे भारतच होता. म्हणजे तिथे संस्कृत भाषा बोलली जायची, हिंदू धर्म पाळला जायचा. त्यानंतर बौद्ध धर्म तिकडे पोचला. हिंदू बौद्ध हे धर्म तिथे लोक पाळत होते, संस्कृत बोलत होते. UN संघ नावाचा जो चिनी प्रवासी आहे तो जेव्हा भारतात आला तेव्हा तो असं लिहितो की सध्याचं तो ताजिकिस्तान ज्याला आपण म्हणतो त्या भागात जेव्हा मी आलो तेव्हा मला भारतीय संस्कृतीचा सुगंध यायला लागला असं त्यांनी लिहिलं. आणि त्यांनी म्हटलं मला असं वाटलं की भारताने आपले बाहू पसरून मला जवळ घेण्यासाठी भारत तयार झालेला आहे, अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली की त्याला भारतच समजत होता त्या प्रदेशाला. तर हा एक भारताचं वैशिष्ट्य आहे. चीन, जपान, कोरिया, तुम्ही कुठेही जा तिथल्या ज्या मार्शल आर्ट्स आहेत त्याचं मूळ भारतात आहे. जपानमध्ये ज्या देवतांचं पूजन होतं त्यातल्या 80% देवता भारतीय ओरिजिनच्या आहेत. सरस्वतीचं तिथे पूजा होते, तिथे गणपतीची पूजा होते. नावं वेगळी आहेत पण ती देवता भारतातनं गेलेल्या आहेत. तर अशी शेकडो उदाहरणं आपण देऊ शकतो. म्हणजे एका पॉडकास्टमध्ये ते होणार नाही, पण भाषा आणि संस्कृतीचं मूळ हे भारतात आहे. हा पहिला पैलू झाला. दुसरा पैलू असा आहे की भारत हा जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज होता. बहुतेक ज्या ज्ञानाच्या शाखा आहेत त्याची पायाभरणी भारतात झाली. आता उदाहरण द्यायचं झालं तर नंबर सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, संख्या प्रणाली, त्या संख्या प्रणालीशिवाय दुसरं कुठलाच विज्ञानाची प्रगती होऊ शकली नसती. कारण की रोमन संख्या प्रणाली जी होती ती अतिशय बोजड होती. एक छोटीशी संख्या लिहायची तर 10 आकडे अक्षरं लिहावी लागायची त्याच्यामध्ये. त्यात गुणाकार, भागाकार या साध्या क्रियासुद्धा करणं अशक्य होतं. तिथे ॲबॅकसची मदत घ्यावी लागायची.
जेव्हा ही संख्या प्रणाली पोचली सगळ्या जगात 0 ते 9, तेव्हा खऱ्या अर्थाने विज्ञानाची प्रगती सुरू झाली. युरोपमध्ये असेल किंवा इतर सगळीकडे. ती भारतात आधीपासून अस्तित्वात असल्यामुळे भारतात आधीपासून विज्ञानाची प्रगती होत होती. मॅथमॅटिक्स, अल्जिब्रा, फिजिक्स, केमिस्ट्री, मेटलर्जी, मेडिसिन, सर्जरी, तुम्ही कुठलीही ज्ञानशाखा घ्या, त्याची पायाभरणी भारतातच झालेली आपल्याला आढळेल. आणि त्याचं महत्त्वाचं कारण माझ्या मते असं आहे की भारताने कधीही विज्ञान आणि अध्यात्म याची फारकत केली नाही, जी युरोपने केली. सेक्युलरिझम ही कल्पनाच त्यातनं निर्माण झाली की त्यांनी अध्यात्म वेगळं केलं आणि बाकी रोजच्या आयुष्याशी संबंधित ज्या गोष्टी असतील त्या पूर्णतः सेक्युलर पद्धतीने आपण चालवायच्या असं त्यांनी ठरवलं. त्याचं कारण वेगळं होतं, त्याच्या आपण आता डिटेलमध्ये नको जायला. पण युरोपने हे विभाजन केलं. भारताने अध्यात्म आणि विज्ञान ह्यांना कधीही वेगळं मानलं नाही. म्हणजे एकाच नाण्याच्या त्या 2 बाजू आहेत असं आपण नेहमी समजत आलो. आणि त्यामुळेच भारताची प्रगती झाली असं मी का म्हणतो ते सांगतो आपल्याला की शून्य ही जी संकल्पना आहे की जी आपल्या संख्या प्रणालीच्या मुळाशी आहे, त्याचं कारणच ती आपण का शोधून काढू शकलो. इतकी सोपी, सुलभ पण उत्कृष्ट पद्धती ती शक्य झाली केवळ शून्य या संकल्पनेमुळे. ती आपण का काढू शकलो याचं मुख्य कारण आहे की शून्यावस्था हे आपल्या अध्यात्माने पहिल्यांदा सांगितलं होतं. नथिंगनेस हे फक्त भारतीय अध्यात्मात होतं आणि म्हणून आपण शून्य ही संकल्पना काढू शकलो, त्यातनं शून्य नंबर काढू शकलो आणि म्हणून आपण ती संख्या प्रणाली निर्माण करू शकलो. तसंच 0 ते 9 आणि मग परत 0 हे जे चक्राकार कन्सेप्ट आहे आपल्या संख्या प्रणालीमध्ये, तीसुद्धा आपली टाईमची कन्सेप्ट जी आहे, वेळ, समय, ती चक्राकार आहे. आपली लिनियर कन्सेप्ट नाही. आपल्या दृष्टीने काळ जो आहे तो एका लाईनीत पुढे जात नाही, तर तो चक्राकार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम असं आपली संस्कृती सांगते. तर ह्या आध्यात्मिक संकल्पना आपण करू शकलो म्हणून आपण ही वैज्ञानिक संकल्पना निर्माण करू शकलो. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भारतीय परंपरेचं जर सार काय किंवा गाभा काय असं जर तुम्ही म्हणलात तर मी असं म्हणेन की अध्यात्म आणखीन तत्त्वज्ञान हा भारतीय परंपरेचा गाभा आहे की जो बाकी जगाकडे नाही आहे. तुम्ही जगातला कुठलाही धर्म घ्या, त्यांच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी तुम्हाला सापडणारच नाही. अतिशय बालिश कल्पनांवर आधारित ते धर्म. माफ करा, मी टीका नाही करत आहे, पण आपण जर खरोखर विश्लेषण केलं तर अतिशय प्रगत अशी स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म, तत्त्वज्ञान हे तुम्हाला भारतातच दिसतं. आणि त्या मी म्हणत नाही, अनेक युरोपियन विद्वानांनी आणि तत्त्वज्ञांनी अतिशय खुल्या दिलाने हे मान्य केलेलं आहे. म्हणजे त्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि भारताचा जर इतिहास आपण पाहिला तर जसं आपण म्हणाला की धर्मकारण, धर्मही भारताचा सगळीकडे पसरला होता. भारताच्या सगळ्या धर्माधिष्ठित विज्ञान पद्धती, धर्म आणि विज्ञान हे फारकत केलेलं नव्हतं आणि त्यामुळे शून्याचा शोध लागू शकला. आपल्याकडे 4 पुरुषार्थ म्हटले जातात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर अर्थ हा 2 नंबरला आहे आपल्या याच्यामध्ये. जितका महत्त्वाचा धर्म आहे तितकंच अर्थकारणसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जर भारताचा इतिहास आपण खरा इतिहास पाहिला तर जगाच्या अर्थकारणामध्ये भारत हा एक आर्थिक महाशक्ती म्हणून सुद्धा कित्येक शतकं हा सिद्ध होता, तो प्रस्थापित होता. याविषयी आपण काय सांगाल? हा एक खूप मोठा आणि अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. भारत जगातली पहिली आर्थिक महाशक्ती भारत हा होता. 1000 सालपर्यंत जगाचा जो टोटल GDP मधला साधारण 33% किंवा अनेक वेळा त्याच्यापेक्षा जास्ती GDP हा भारतात निर्माण होत होता. आणि दुर्दैवाने जेव्हा भारताचा ग्रोथ रेट अतिशय कमी होता, 1%, 1.5%, कारण आपण समाजवादी धोरणं स्वीकारली म्हणून तो ग्रोथ रेट कमी होता. पण त्याचं वर्णन हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं करण्यात आलं. म्हणजे जणू काही हिंदू धर्मामुळे ही भारताची प्रगती खुंटली आहे किंवा कमी वेगाने होते असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो 100% चुकीचा होता. कारण की जोपर्यंत भारतात हिंदू धर्माचं पूर्णतः वर्चस्व होतं म्हणा किंवा राज्य होतं हिंदूंचं 1000 सालपर्यंत, कारण त्यानंतर इस्लामिक आक्रमणं सुरू झाली, तोपर्यंत जगातल्या GDPचा 33% GDP हा भारत कॉन्ट्रीब्यूट करत होता. असं का झालं याची कारणं आपण बघूया. पहिलं म्हणजे शेतीची सुरुवात भारतात झाली. म्हणजे आपल्याला इतके दिवस हे सांगण्यात आलं की फर्टाईल क्रिसेंट म्हणजे
इराक, तुर्कस्तान या भागात, सिरिया या भागात शेतीची सुरुवात झाली. हा समज आता पूर्णपणे चुकीचा आहे, सिद्ध झालेला आहे. कारण की तिथे ते असं म्हणतात की साधारण इसवी सन पूर्व 9000 8000मध्ये शेती सुरू झाली. पण भारतात आता असे पुरावे आढळले की उत्तर प्रदेशात लहुरा देवा म्हणून एक तलाव आहे संत कबीरनगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यात शेजारी 11,000 BC बिफोर कॉमन इरा किंवा 13,000 BC तेव्हासुद्धा तांदळाची शेती होत होती असे पुरावे आता सापडलेले आहेत. तसंच श्रीलंकेमध्ये एक हॉर्टन नॅशनल पार्क म्हणून आहे, त्याच्या शेजारी 15,500 BC मध्ये शेती होत होती असे पुरावे सापडलेले आहेत. आणि तेव्हा भारत आणि श्रीलंका याला हे जोडलेले होते एकमेकाशी, कारण की तेव्हा हिमयुग चालू असल्यामुळे समुद्राची पातळी खूप खाली होती आणि श्रीलंका भारताशी जोडलेला होता, भारताचाच भाग होता तो. तर तिथे आपण साधारण 17,000 वर्षापूर्वी शेती करत होतो. त्यामुळे शेतीची सुरुवात झाली. त्यामुळे अतिशय वेगळ्या प्रकारची शेती आपल्याकडे होऊ शकते. म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्सच्या दृष्टीने जगाचे 100 झोन्स करण्यात आलेले आहेत की या झोनमध्ये तुम्हाला सफरचंद मिळतात, या झोनमध्ये तुम्हाला कापूस मिळतो, या झोनमध्ये तुम्हाला काय समजा गहू पिकवता येतो, तांदूळ पिकवता येतो. ही सगळीच्या सगळी झोन्स भारतात उपलब्ध आहेत. भारतात तुम्ही कुठलंही पीक घेऊ शकता, हे वैशिष्ट्य आहे. तर हा एक शेतीचा भाग झाला. दुसरं, आपण गोवंशाला नेहमीच पवित्र मानलेलं आहे, त्यामुळे डेअरी खूप मोठ्या प्रमाणात भारतात होत होती. तिसरा भाग असा की प्राचीन भारतीय हे अत्यंत कुशल व्यापारी होते. म्हणजे त्याचं वर्णन आपण करायला लागलो तर खरोखर इतकं प्रचंड प्रमाणात आपला व्यापार होता संपूर्ण जगभर. आपण ज्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो किंवा सिंधू सरस्वती संस्कृती, त्या संस्कृतीचे जे लोक होते ते अतिशय कुशल व्यापारी होते. त्या काळचं जे जग होतं, म्हणजे इजिप्शियन संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, या सगळ्या संस्कृतींबरोबर त्यांचा व्यापार चालायचा. आणि आपली उत्पादनं तिथे सापडतात तिथल्या उत्खननात, पण त्यांची उत्पादनं आपल्याकडे सापडत नाहीत. म्हणजे हा वन वे व्यापार होता असं म्हणता येईल. आपण त्यांना माल द्यायचो आणि त्यांच्याकडनं फक्त सुवर्णमुद्रा घ्यायचो. आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं, ते खोटं नाही आहे. कारण की आपल्याला त्यांच्याकडनं काहीच नको असायचं, आपल्याकडे सगळंच होत होतं. त्यामुळे आपण फक्त सोनं घ्यायचं. आणि भारताचं वैभव आणि समृद्धी खूप मोठ्या प्रमाणात व्यापारामुळे वाढली. पहिल्या शतकाच्या आसपास रोमशी आपला इतका प्रचंड व्यापार होता की तिथली जी फॅशन इंडस्ट्री त्याला म्हणता येईल त्या काळची, म्हणजे रोमन राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना वेड लागलेलं होतं भारतीय वस्त्रांचं. आपल्या डाक्याची मलमल म्हणा किंवा काश्मीरमधल्या शाली म्हणा, हे सगळं जगभर अतिशय प्रसिद्ध होतं. दागिने म्हणजे अशा ज्या अतिशय हाय व्हॅल्यू आयटेम्स ज्याला आपण म्हणतो, हे सगळ्या गोष्टी भारतातनं तिकडे एक्सपोर्ट होत होत्या. आणि शेवटी आपण त्याच्याकडनं सोनं आणि चांदी फक्त घेत होतो. तर अशी वेळ आली की रोमन साम्राज्यामधलं सोनं पूर्णपणे संपून गेलं. आणि तिथला एक वेस्पासियन नावाचा सम्राट होता, रोमन सम्राट, त्याने काही वर्ष बंदी घातली भारताच्या व्यापारावरती. की तो म्हटला की हे आता शक्य नाही. त्यांच्याकडे प्लिनी द एल्डर नावाचा त्याचा सेनापती होता. तो इतका चिडला की त्यांनी आपलं भारताचं वर्णन सिंक ऑफ प्रेशियस मेटल्स असं केलं. म्हणजे तसं आपण मोरीत पाणी ओततो तसं आम्ही सोनं ओततो भारतामध्ये, असं त्याला म्हणायचं होतं. तर अशा स्वरूपाचं इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार आपण करत होतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगताय. आणि यावरून मला एक प्रश्न असा पडतो अभिजितजी, की आपल्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये म्हणा किंवा आपल्याला सांगितलेल्या काही गोष्टींमध्ये भारत हा सिंधुबंदी म्हणजे समुद्र ओलांडायचंच नाही अशी आपली भूमिका होती. मग हे सगळे दर्यावरती व्यापारी आले कुठनं? नाही, हे जी बंदी वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या फार नंतरच्या काळात आल्या. म्हणजे जेव्हा मुख्यतः इस्लामिक आक्रमणं सुरू झाली आणि जेव्हा प्रचंड मोठी वावटळ येते किंवा वादळ येतं, तेव्हा आपण घराची दारं खिडक्या बंद करून घेतो आणि आतमध्ये गपचूप बसून राहतो. तशी मानसिकता भारताची निर्माण झाली की जेव्हा ही अत्यंत हिंसक आणि प्रलंकारी आपण म्हणू अशी आक्रमणं जेव्हा भारतावर व्हायला लागली, तेव्हा भारतीय लोकांनी स्वतःला कासव जसं मिटून घेतं तसं मिटून घेतलं. हायबरनेशनमध्ये गेलो आपण असं म्हणता येईल. आणखीन तेव्हा ह्या सगळ्या बंदी वगैरे सुरू झाल्या. त्याच्या आधी आपण फार अतिशय कुशल व्यापारी होतो, हे झालं दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट उत्पादन.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा भारतात फार मोठ्या प्रमाणात होतं. फार गमतीची गोष्ट आहे. आपण ज्यांना OBC म्हणतो आज, म्हणजे कुंभार, लोहार, सुतार, विणकर, हे सगळे भारतातले उद्योजक होते. आणि एक कदाचित धक्कादायक विधान वाटेल, पण आपल्याकडची जी जाती व्यवस्था होती तिचासुद्धा खूप मोठा वाटा आहे. भारत खूप मोठ्या प्रमाणात समृद्ध का झाला याच्यामध्ये. म्हणजे मी कुठल्याही प्रकारे जाती व्यवस्थेचं समर्थन करत नाही आहे. ती जन्माधारित नव्हती तेव्हा, ती जन्माधारित झाली आणि तेव्हापासून हे सगळे प्रश्न निर्माण झाले. ती व्यवसायावर आधारित होती. आणि त्यामुळे कसं आहे की एका कम्युनिटीमध्ये खूप मोठं ज्ञान निर्माण व्हायचं. म्हणजे एखादी कम्युनिटी जर वर्षानुवर्ष लोहार काम करत असेल तर त्या लोहार कामातलं इतकं ॲडव्हान्स ज्ञान त्यांच्याकडे तयार व्हायचं की त्यामुळे ते जगातलं सर्वोच्च दर्जाचं स्टील भारतात बनायचं, ज्याला वूड स्टील असं म्हणतात. आणि दमास्कस तलवारी अतिशय प्रसिद्ध होत्या संपूर्ण जगात. जगातले सगळे योद्धे त्या तलवारीची डिमांड करायचे. आणि ती तलवार फक्त भारतातल्या स्टीलपासून बनायची. आणि भारतात अशा हजारो भट्ट्या होत्या. एकेका भट्टीत फक्त 9 लोक काम करायचे. आणि तिथे आपण जगातलं सर्वोत्तम स्टील बनवायचं आणि अतिशय कमी खर्चात बनवायचं. म्हणजे ज्याला आपण फ्रुगल टेक्नॉलॉजी म्हणतो, ज्यासाठी आजही भारत प्रसिद्ध आहे. म्हणजे आपलं मंगळयान जे आहे ते एका हॉलिवूड चित्रपटाच्या बजेटमध्ये ते मंगळयान आपण नेलं असं म्हटलं जातं. ती फ्रुगल टेक्नॉलॉजी तेव्हापासून आपल्याकडे होती. सर्वोच्च दर्जाचं स्टील, सर्वोच्च दर्जाची वस्त्र, टेक्स्टाईल्स, हे सगळं आपण निर्माण करत होतो. आणि ते निर्माण करणारे उद्योजक ही सगळी मंडळी होती. विणकर असतील, लोहार असतील, सुतार असतील. त्यामुळे आपण आर्थिक गणितात फार पुढे होतो. आणि शेवटची गोष्ट अशी मी सांगेन, आणखीन एक गोष्ट आहे की या जाती व्यवस्थेमुळे हल्ली मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतात की सोशल कॅपिटल हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आर्थिक कॅपिटल असतं तसं सोशल कॅपिटल पण लागतं. तुमचं नेटवर्क जर असेल तुमच्या सोसायटीमध्ये, तर जसं आपण बघतो की मंगलोर, उडुपी या भागात बँकिंग खूप वाढलेलं आहे. आपण राजकोटला गेलो तर तिथे डिझेल इंजिन्सची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तुम्ही लुधियाना, जलंधर त्या भागात गेलात तर तिथे फाउंड्रीज, आणखीन ऑटो पार्ट्स याची खूप वाढ झाली. याचं कारण ते समाज त्याच्यात तज्ज्ञ झालेले आहेत. तर सोशल कॅपिटल तिथे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून अशी जी केंद्र निर्माण होतात, तिरुप्पूर म्हणून आहे, तिथे टेक्स्टाईल्स किंवा होजियरी खूप मोठ्या प्रमाणात ती इंडस्ट्री तिथे डेव्हलप झाली. कारण की त्या लोकांमध्ये ते सोशल कॅपिटल निर्माण झाले. त्या जाती व्यवस्थेमध्ये ते सोशल कॅपिटलसुद्धा निर्माण होत होतं की ज्यासाठी हल्ली मॅनेजमेंट सायन्स असं सांगतं की हे निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ते आपल्या परंपरेतनं आपोआप निर्माण होत होतं. या गोष्टी आहेत. आणि शेवटची गोष्ट अशी की आपली जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो 14 कला आणि 64 कौशल्य, काय म्हणतात त्याला, 64 कला, 14 विद्या आणि 64 कला, 14 विद्या आणि 64 कला. त्या 64 कलांमध्ये काही एक 8-10 परफॉर्मिंग आर्ट्स आपण ज्याला म्हणतो त्या होत्या. म्हणजे नृत्य असेल, अभिनय असेल, किंवा काय चित्रकला असेल. काही ह्या युद्धकला होत्या, म्हणजे धनुर्विद्या, तलवारबाजी. आणि बाकीच्या बहुसंख्य कला ह्या ज्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो, म्हणजे सुतारकाम, धातूकाम, स्वयंपाक बनवणे, या सगळ्या कला तेव्हा शिकवल्या जायच्या. आणि म्हणून त्यातनं शिकून जी मुलं बाहेर पडायची ते उत्तम नागरिक म्हणून बाहेर पडायची. आज आपण बघतो की आपली मुलं जे ग्रॅज्युएशन करून बाहेर पडतात, दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की ते प्रॅक्टिकली गुड फॉर नथिंग. कारण की फक्त क्लर्क बनवणारी एक ते कारखाने म्हणून ही शिक्षण व्यवस्था निर्माण केलेली. तेव्हा या 64 कलांमध्ये ही सगळे जीवनावश्यक कला असल्यामुळे ज्याला आपण हल्ली स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, आणि ते स्किल डेव्हलपमेंटसाठी एवढा प्रचंड प्रमाणात स्किल इंडिया वगैरे सगळ्या आपण गोष्टी सुरू केलेल्या आहेत, त्या आपल्या परंपरेत शिक्षण व्यवस्थेत होते. आणि ही स्किल्ड मॅनपॉवर बाहेर पडायची आणि मग त्या इंडस्ट्रीसाठी लागणारी मॅनपॉवर उपलब्ध व्हायची. त्या जातीमध्ये त्याचं ज्ञान आधीच निर्माण झालेलं असायचं. ज्ञान अधिक स्किल अधिक सोशल कॅपिटल असं म्हणून एक खूप मोठं उत्पादन क्षेत्र भारतात तेव्हा तयार झालेलं होतं. त्यामुळे शेती, डेअरी, व्यापार आणि उत्पादन हे चारही जर आपण बघितलं
ही चारही क्षेत्र अतिशय भरभराटीला आलेली असल्यामुळे भारत ही जगातली पहिली आर्थिक महासत्ता होती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे भारताचा अर्थ विस्तार ज्याला आपण म्हणू हा किती जुना आहे आणि किती काळापासून ते चालत आलेलं आहे हे पण आपण पाहिलेलं आहे. अभिजितजी, उत्तरार्धाकडे आपण येऊया. आपण आत्तापर्यंत धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय संस्कृतीचा विस्तार पाहिला, विशेषतः अर्थकारणामध्ये पाहिला. आणखी एक गोष्ट मला आपल्याला विचारावीशी वाटते की आपलं जर प्रत्येक दैवत पाहिलं तर ते शस्त्रधारी दैवत आहे. आणि भारताच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये त्याची एक स्वतंत्र अशी एक क्षात्रतेज असलेली कला, जसं आपण केरळमध्ये कलरीपयट्टू म्हणू शकू, किंवा ह्या पद्धतीच्या कला प्रत्येक ठिकाणी होत्या. असं काय झालं भारतामध्ये, विशेषतः आधुनिक भारतामध्ये, की भारत समाज हा क्षात्रतेज विहीन झाला, भारतीय समाज, आणि शस्त्रांपासूनही दूर गेला आणि पराक्रमापासूनही काहीसं दूर गेल्यासारखं झाला? अशा काय घटना झाल्या की ज्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या? मला असं वाटतं 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मुळात भारतीय समाज जो आहे तो आक्रमक कधीच नव्हता. म्हणजे आपल्याकडे शस्त्र जरी असली तरी ती शस्त्र नेहमी धर्माच्या रक्षणासाठी वापरायची असं आपल्याला आपल्या परंपरेने सांगितलं. या शस्त्रांचा वापर करून तुम्ही दुसऱ्यावर आक्रमण करा किंवा त्याची राज्य उद्ध्वस्त करा, तिथे हिंसा करा, असं आपल्याला कधीही सांगण्यात आलं नाही. हा मूळ आपला स्वभावच तसा आहे. म्हणजे धर्मयुद्ध ही संकल्पना जी आहे ही फक्त भारतात निर्माण झाली, की घोडेस्वारांनी घोडेस्वाराशीच युद्ध करायचं, त्यांनी पायदळ सैनिकाशी करायचं नाही, पाठीवर वार करायचा नाही, सकाळी सूर्यास्ताच्या आधी, सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही, असे अनेक नियम होते आणि ज्याच्या आधारावर आपण युद्ध करत होतो. त्यामुळे युद्धकला जरी असली तरी ती नियमबद्ध होती. ती काय म्हणू त्याला आपण, बेदरकार पद्धतीने हिंसा करणे ही आपल्याकडे कधीही पद्धत नव्हती. मी एक थोडंसं विषयांतर म्हणून सांगतो. एक विद्वान आहेत अमेरिकेतले, मला वाटतं डॉक्टर रमेल त्यांचं नाव आहे. त्यांनी एक अभ्यास केला की जगाच्या इतिहासात सर्वाधिक हिंसा कोणी केली, आणि त्यांना असं आढळलं की सगळ्यात कमी हिंसा ही भारतीय इंडिक रिलिजन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, शीख या धर्मांनी कमीत कमी हिंसा केलेली. ही भारताची परंपरा आहे मुळात. त्याच्यानंतर आपण असं म्हणता येईल की बौद्ध धर्माचा जेव्हा उदय झाला, बौद्ध, जैन हे दोन्ही धर्मांमध्ये अहिंसेवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला गेला. आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून साधारण यांचा विचार खूप मोठ्या प्रमाणात पसरला. त्याचाही काही प्रभाव निश्चितच पडला असेल. तिसरं फॅक्टर मी असं म्हणेन की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आक्रमणं झाली आपल्यावर आणि त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण प्रयत्न केला, जसं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे की पहिली लाट जी होती इस्लामी आक्रमणाची ती फक्त भारतानेच परतवून लावली, बाकी जगात कोणीही परतवू शकलं नाही. म्हणजे पर्शियन साम्राज्य एवढं मोठं साम्राज्य होतं 1000 वर्षापासून, ते पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं या इस्लामी आक्रमणासमोर. इतर सगळी बायझंटाईन साम्राज्य होतं, ज्याला ईस्टर्न रोमन एम्पायर असं म्हणतात, तेही पुन्हा 1000 वर्षापासून होतं. ते प्रतिकारच करू शकले नाहीत. इतकं फेरोशियस आक्रमण इस्लामचं होतं. इस्लामला थांबवलं ते पहिल्यांदा भारताने. जे अरबांचं आक्रमण झालं साधारण 711मध्ये, आपल्याला माहिती आहे मोहम्मद बिन कासिम वगैरे आले, तर त्यांचा खूप मोठे पराभव केले आपण तेव्हा, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा मोहम्मद गोरी आणि हे सगळे त्यांची आक्रमणं सुरू झाली, तुर्की लोकांची आक्रमणं सुरू झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि एक विलक्षण असा वेगळ्याच पद्धतीच्या हिंसेचा सामना आपल्याला करायला लागला, तेव्हा कदाचित थोडासा आपण पुन्हा बॅकफूटवर गेलो असं म्हणतात. जसं मी मगाशी म्हटलं की आपण वादळात जशी घराची दारं बंद करून घ्यावीत तसं आपण स्वतःला बंद करून घेतलं, कोशामध्ये बंद करून घेतलं. त्यामुळे सुद्धा या गोष्टींवरती परिणाम झाला असेल की ज्याला आपण म्हणतो की क्षात्रतेज, ते काही प्रमाणात, अर्थात शिवाजी महाराजांनी राणा प्रताप खूप मोठ्या प्रमाणात दाखवलं, म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही, पण ओव्हरऑल समाजावर काही त्याचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर दुर्दैवाने आपलं स्वातंत्र्ययुद्ध जे होतं त्याच्यामध्ये सुद्धा अहिंसेचा खूप मोठा बोलबाला झाला. तो कदाचित ब्रिटिशांनी जाणीवपूर्वकसुद्धा करून घेतला असेल असं आपण म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून मला असं वाटतं की हे झालेलं आहे. पण भारतात क्षात्रतेज खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याचं उद्दिष्टसुद्धा अतिशय चांगलं उद्दिष्ट होतं. धर्माचं रक्षण हेच केवळ उद्दिष्ट होतं.
तर त्यामुळे क्षात्रतेज आपण परत मिळवणं अतिशय आवश्यक आहे आणि ते मूळ कशासाठी वापरायचं याचं भानसुद्धा आपल्याला आपल्या परंपरेने दिलेलं आहे ते आपण जपणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे असं मी म्हणेन. आत्ता आपण जे भारताचं अत्यंत सुंदर असं इतिहासाचं वर्णन केलं, हा इतिहास आत्ताच्या पिढीपर्यंत किंवा मागच्या पिढ्यांपर्यंत हा ज्या पाठ्यपुस्तकांमधून किंवा ज्या शिक्षण पद्धतीमधून यायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने आलेला नाही. आणि त्यामुळंच ही सर्व पिढी आणि येणारी पिढी ह्या सगळ्या पिढ्यांना ह्या इतिहासाबद्दल अनभिज्ञता आहे, त्याच्याविषयी फारसं ज्ञान नाही आहे. ह्या भारताच्या स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा भारताच्या इतक्या गौरवशाली इतिहासाला चांगल्या पद्धतीने मांडण्यामध्ये कुठली हरकत होती आणि तो तसा का मांडला गेला नाही, आपलं काय मत आहे? जसं मी सांगितलं की भारताचा आत्मसन्मान नष्ट करण्यासाठी, भारताचा आत्मविश्वास नष्ट करण्यासाठी त्यांनी 2 गोष्टींवरती आक्रमण केलं. एक शिक्षण व्यवस्था, आणखीन दुसरा इतिहास. त्यामुळे इतिहास हे त्यांचं टार्गेटच होतं आणि त्यांनी हा चुकीचा इतिहास आपल्यावर लादला त्यांच्या साम्राज्यवादी स्वार्थासाठी ब्रिटिशांनी. पण स्वातंत्र्यानंतर हा का बदलला नाही, हा मात्र खरंच ज्वलंत प्रश्न आहे असं मी म्हणेन. कारण की पहिलं काम करायला पाहिजे होतं की हा खरा इतिहास आपण आपल्या लोकांसमोर, आपल्या विद्यार्थ्यांसमोर, पुढच्या पिढ्यांसमोर आणि जगासमोर मांडायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने काही गोष्टी अशा घडल्या की एक म्हणजे आपले पहिले पंतप्रधान जे होते जवाहरलाल नेहरू, त्यांच्या मनावर 2 विचारसरणींचा प्रभाव होता. एक म्हणजे त्यांच्यावर ब्रिटिश संस्कृती आणि ब्रिटिश विचारव्यवस्था यांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणजे ते स्वतःला फेबियन सोशलिस्ट समजायचे की जो ब्रिटनमधनं आलेली ती परंपरा होती आणि एकंदरीत ब्रिटिश व्यवस्थेचं त्यांच्यावरती खूप त्यांना प्रचंड आकर्षण होतं. त्यांची ती वाक्यही प्रसिद्ध आहेत. दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की मला भारताला आधुनिक बनवायचं आहे आणि त्यांनी असा समज करून घेतला की इतिहासाबद्दल बोलणं, संस्कृतीबद्दल बोलणं हे आधुनिकतेच्या आड येईल असं त्यांना का वाटलं मला माहीत नाही, पण तसा त्यांचा समज होता. म्हणजे एक आठवण अशी सांगतात, एक फ्रेंच लोकांचा एक गट भारतात आला होता नेहरूजी असताना आणि त्यांनी सगळा भारत पाहिल्यावर ते त्यांना भेटले आणि ते खूप भारावून गेले होते. ते कौतुक करायला लागले, सांगायला लागले की काय तुमची संस्कृती आहे, काय विलक्षण तुमची परंपरा आहे. तर नेहरूंनी त्यांना असं सांगितलं की मला ज्या गोष्टी संपवायच्या आहेत त्याच गोष्टींचं तुम्ही कौतुक करताय. म्हणजे तो त्यांचा माइंडसेट होता, हे त्यातनं अनेकदा वेगळ्या पद्धतीने दिसून आलं. दुसरा त्यांच्यावर प्रभाव होता तो म्हणजे रशियात किंवा USSRमध्ये सुरू असलेल्या कम्युनिस्ट प्रयोगाचा. त्याचंही त्यांना खूप आकर्षण होतं आणि कम्युनिस्टांचं जाहीर धोरण असं आहे की भारतीय संस्कृती किंवा कुठल्याही प्रकारची संस्कृती ही नष्ट झाली पाहिजे. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की क्रांतीसाठी लोक तेव्हाच तयार होतात जेव्हा ते आपली संस्कृती विसरतात. त्यामुळे त्यांना संस्कृती ही मान्यच नाही किंवा ती संपलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे त्यांना ती नको होती किंवा हा विचार नको होता किंवा त्या परंपरा, संस्कृती, आस्था, धर्म हे सगळे त्यांचे शत्रूच ते मानत असल्यामुळे. समाजामध्ये जर समानता आणायची असेल तर सामान्य व्यक्ती काय म्हणतो की गरीब आणि श्रीमंत ही जर दरी असेल तर गरिबांना श्रीमंत करा आणि समानता आणा. पण कम्युनिझमचं उलटच आहे, श्रीमंतांना गरिबांच्या पातळीवर आणा आणि समानता आणा. पैशाचं समान वाटप नाही तर गरिबीचं समान वाटप म्हणजे कम्युनिझम असा त्याचा अर्थ असल्यामुळे, तर तो प्रभाव असल्यामुळे नेहरूंच्या काळात ते झालं नाही. इंदिरा गांधी जेव्हा आल्या तेव्हा 1969 साली त्यांचं सरकार अल्पमतात गेलं. कारण की मोरारजी देसाई, कामराज, निजलिंगप्पा हे सगळे सिंडिकेट काँग्रेस म्हणून बाहेर पडले आणि ते अल्पमतात आल्यानंतर त्यांना वाचवण्याचं काम कम्युनिस्ट पक्षाने केलं आणि कम्युनिस्ट पक्षाने त्याच्या बदल्यात गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय, अर्थ मंत्रालय असं कुठलंही मोठं मंत्रालय मागितलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण मंत्रालय पाहिजे. कारण की त्यांना माहिती होतं की पुढच्या पिढ्यांच्या मनावर जर आपल्या विचारसरणीचा प्रभाव टाकायचा असेल तर शिक्षण आपल्या हातात पाहिजे आणि ते शिक्षण मंत्रालय त्यांनी घेतलं. नुरुल हसन म्हणून एक कम्युनिस्ट गृहस्थ तेव्हा शिक्षण मंत्री झाले. त्याच वर्षी 1969 साली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. तिथे एक तथाकथित इतिहास संशोधकांचा गट तयार झाला. इरफान हबीब, रुमिला थापर आपण नावं ऐकली असतील आणि हे सगळे एमिनंट हिस्टॉरियन्स ज्यांना म्हटलं जातं ते आणि नुरुल हसन यांनी अतिशय कोऑर्डिनेटेड पद्धतीने एकमेकाबरोबर काम केलं आणि संपूर्ण इतिहास क्षेत्र भारतातलं
आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांनी ही 100% खात्री केली की भारताचा खरा इतिहास, भारताची खरी संस्कृती, भारताची खरी ओळख याच्यावरचे पडदे कधीही हटवले जाणार नाहीत. आणि त्यामुळे जे स्वतंत्र भारतात व्हायला पाहिजे होतं ते आधीच नेहरूंच्या या धोरणामुळे आणि नंतर संपूर्ण इतिहास क्षेत्र, इतिहास, संस्कृती, साहित्य या सगळ्या क्षेत्रांवरती डाव्यांचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे हे होऊ शकलं नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि भारताच्या इतिहासाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की लॉंगेस्ट सर्व्हायव्हिंग सिव्हिलायझेशन कुठली असेल तर ती भारत आहे. आणि तुम्ही आम्ही 140 कोटी लोक जे आहोत ते त्या जिवंत असलेल्या सभ्यतेचा आत्ता असलेला जिवंत वारस आपल्या स्वरूपाने इथे आहोत. एवढी मोठी परंपरा आपल्या रूपाने आपण इथे कॅरी करत आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अटलजींच्या शब्दामध्ये जर म्हणायचं झालं की दुनिया का इतिहास पूछता रोम कहा यूनान कहा है, घर घर में शुभ अग्नि जलाता वह उन्नत ईरान कहा है, दीप बुझे पश्चिमी गगन के छा गया घनघोर अंधेरा, किंतु चीर कर तम की छाती चमका हिंदुस्तान हमारा. हे अटलजींचे तेजस्वी शब्द हे अतिशय सार्थपणे आपण जे अतिशय सुंदरपणे हे वर्णन केलं आहे त्याला सार्थ ठरतात. आता माझा प्रश्न असा आहे की पुढे आपण ज्यावेळेस हा इतिहास लोकांसमोर घेऊन जात आहोत आणि शिक्षण पद्धती आपल्याला माहिती आहे कशी आहे, आपण जागरूकतेचं काम करत आहात, आपल्या पुस्तकांमधून करत आहात आणि थोडंसं आता आपण वर्तमानातून थोडंसं भविष्याचा आढावा घेऊया. कारण असं म्हटलं जातं की जो देश इतिहास विसरतो त्याचं भविष्य अंधकारमय असतं. तर मग आपल्याला जर आपला इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि आपल्या पुढच्या भविष्याकडे पाहायचं आहे, पंतप्रधानांनी 2047 साली एक समर्थ भारत आणि विकसित भारत ही कन्सेप्ट मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर एक त्याला अतिशय कॉन्ट्रास्ट असलेली आणि ज्याला अजूनही सरकार तुम्हारी है लेकिन सिस्टीम हमारी है असं म्हणणारे काही लोक आहेत ज्याला लेफ्टिस्ट माइंडसेट असलेले. ते म्हणतात की सिस्टीम आमची आहे त्यामुळे 2047 साली खंडित भारत किंवा गजवाए हिंद किंवा जोशुआ प्रोजेक्ट या अंतर्गत त्यांचे स्वप्न वेगळे आहेत. ह्या सगळ्या इतिहासाला घेऊन जाणारा भारत, त्याला कॅरी फॉरवर्ड करणारा भारत 2047 साली कुठल्या पोझिशनला असेल, कुठल्या एका प्रतिष्ठेच्या परिघामध्ये असेल, आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की साधारण 200 वर्षापासून जे विकृतीकरण झालं आहे भारताच्या इतिहासाचं, भारताची ओळख पुसून टाकण्यात आली आणि ही सगळी प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे 1830च्या सुमारास सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असं आपण म्हटलं तर बरोबर 200 वर्ष त्याला होत आलेली आहेत. ही प्रक्रिया आता उलट्या दिशेने घेऊन जायची आणि आपला खरा इतिहास मांडायचा, आपली खरी ओळख पुनर्स्थापित करायची आणि आपलं खरं वैभव पुन्हा निर्माण करायचं. तर त्या कामाला सुरुवात होऊन आता केवळ फक्त 10 वर्ष झाली आता म्हणू शकतो. म्हणजे 10 ते 15 वर्ष, 15 पण नाही. तर त्यामुळे ही प्रक्रिया आणखीन वेगाने पुढे जाईल असं मला वाटतं. आपल्या समाजात एक प्रकारची जागृती आलेली आहे निश्चित, हे आपण नाकारू शकत नाही. आणि ही जी प्रक्रिया सुरू झाली आहे ती आता थांबवणं कोणालाही शक्य होईल असं मला वाटत नाही. म्हणजे ही प्रक्रिया पुढेच जाईल निश्चित. आपण म्हणलात ते 100% बरोबर आहे की अनेक बाबतीत आपण खूप जास्ती पुढे जातो आहे, पण नॅरेटिव्हच्या बाबतीत मात्र अजूनही आपण कुठेतरी अडखळतो आहे. कारण की त्याच्यावर त्यांची अतिशय पोलादी पकड आहे आणि तीसुद्धा त्यांनी 100 वर्षाच्या प्रयत्नातनं डाव्यांनी निर्माण केलेली आहे. जे मी माझ्या डावी वाळवीमध्ये सांगितलं आहे, सांस्कृतिक मार्क्सवाद हा जो प्रकार आहे की जो मनावर प्रभाव टाकतो आणि लोकांना चुकीच्या दिशेने भरकटवतो, त्याची सुरुवात साधारण 1920-1930च्या दशकात झाली. त्यामुळे तो 100 वर्षाचा अनुभव, ब्रिटिशांचा 200 वर्षाचा इतिहास, याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण आता सुरू केलेला आहे. तो इतर अनेक क्षेत्रांमध्ये आपण जास्ती वेगाने पुढे जातो आहे. नॅरेटिव्हच्या क्षेत्रामध्ये अजून म्हणावं तितकं जात नाही आहे, पण तो स्पीडसुद्धा आपण निश्चित पकडू असं मला वाटतं. आता आपण मोठ्या प्रमाणात त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करतो आहे. अनेक लेखक, जसं मी लिहिलं तसं इतरही अनेक लोक अभ्यास करतात, संशोधन करतात, त्याच्यावर आधारित मांडणी करतात. आता बऱ्याच दिवसांनी पाठ्यपुस्तकांमध्ये आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत त्यातनं बाहेर पडतो आहे, नाकारला जातो आहे. जगातल्या बहुसंख्य विद्वानांनी आता मान्य केलं आहे की हा चुकीचा सिद्धांत आहे. तर निश्चितपणे स्लोली बट शुअरली ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने बदल घडतो आहे, तो घडत जाईल आणि भारताची प्रगती आता यापुढे कोणीही थांबवू शकणार नाही असं मला वाटतं. नॅरेटिव्ह असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, लष्करीदृष्ट्या असेल, एक सामर्थ्यवान भारत 2047 साली
निश्चितच निर्माण झालेलं असेल असं मला वाटतं. तेवढंच नाही तर माझं असं म्हणणं आहे की संपूर्ण जगाला भेडसावणारे जे प्रश्न आहेत, आज जर आपण बघितलं तर जग एका अराजकाच्या गर्तेत सापडल्यासारखं झालं आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना पूर्णपणे असहाय्यता आलेली आहे असं आपण म्हणू शकतो की आपला वाली कोण. म्हणजे ट्रम्प त्याला जे पाहिजे ते करतो आहे, इकडे इस्लामिक दहशतवाद सुरूच आहे, पुतीन आणि युक्रेनचं युद्ध काही थांबत नाही. तर हे सर्वसामान्य माणसांनी काय करायचं, हा जो एक असहाय्यतेची भावना आहे, तर या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी शेवटी भारतीय विचारच आपल्याला सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे 2047पर्यंत भारत तर एक सामर्थ्यवान राष्ट्र बनेलच, पण तो इतर जगालाही मार्ग दाखवेल असं मला खरोखर मनापासून वाटतं. निश्चितच आपला आशावादही आहे आणि त्या दृष्टीने समर्थपणे भारत पावलंही टाकतो आहे. शेवटच्या काही 2 प्रश्नांकडे आपण जाऊया आणि ह्या वक्तव्याचा समारोप आपण करूया. मला आपल्याला असं विचारायचं आहे की एकीकडे भारतीय सभ्यता आणि भारतीय संस्कृती ही तिची चिरंतन मूल्ये घेऊन पुढे सरकत आहे की जी विश्वकल्याणाची मूल्ये आहेत. आणि आपण जसं सांगितलं तसं लोकशाही असो किंवा ज्या ज्या काही म्हणून ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्याचं उगमस्थान हे भारत आहे. असं असताना आत्ताच पंतप्रधान परदेश दौऱ्यावर होते. एक कुठला तरी पत्रकार महिला उभी राहते आणि काहीतरी व्यक्ती स्वातंत्र्य नाही, प्रेसचं फ्रीडम नाही, तुम्ही प्रेस फ्रीडममध्ये, व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुम्ही शेवटच्या नंबरला आहात वगैरे वगैरे अशा पद्धतीचे काहीतरी आकडे आपल्या तोंडावर फेकले जातात आणि हे नॅरेटिव्ज अशाच पद्धतीने पसरवले जात आहेत. याला आपण उत्तर कसं द्यायचं आणि जागतिक पटलावर भारताची जी सक्षम भूमिका आहे ती कशी मांडायची? मला असं वाटतं की जो हरवलेला आत्मविश्वास आहे, हरवलेला आत्मसन्मान आहे, तो जसा परत मिळत जाईल आपल्याला आणि आपण तो स्वीकारत जाऊ, तसं आपण ठामपणे मांडत जाऊ की ही जी सगळी मानवी मूल्ये आहेत, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, असं एक युनोनी पण आता काढली आहेत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या जगाने पाळल्या पाहिजेत. त्यात ते म्हणतात लोकशाही आहे, विचार स्वातंत्र्य आहे, आविष्कार स्वातंत्र्य आहे, पर्यावरणाचं रक्षण आहे, रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं राज्य आहे, रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्या जगाने पाळल्या पाहिजेत. आपण जर नीट विचार केला तर या सगळ्या गोष्टींचं मूळ भारतात आहे. भारतीय, जसं मी सांगितलं की सभ्यता या शब्दाचा अर्थच भारताने जगाला शिकवलेला आहे. संपूर्ण जगात जो धर्माचा प्रसार झाला असेल, रिलिजनचा असेल, साम्राज्याचा असेल, हा केवळ शस्त्राच्या आधारावर झालेला आहे. भारत हे एकमेव असं राष्ट्र आहे की ज्यांच्या संस्कृतीचा प्रसार हा विचारांच्या आधारावर झाला. तर त्यामुळे ही क्षमता भारताकडे आहे, ती आधी आपण ओळखणं गरजेचं आहे. ती जेव्हा आपण ओळखू तेव्हा आपण ती ठामपणे जगासमोर मांडू. आपण एकच उदाहरण घेऊ, विचार स्वातंत्र्य, जे आपला नंबर अफगाणिस्तानच्याही खाली लावला जातो त्या लिस्टमध्ये, तर हे हास्यास्पद आहेच. पण विचार स्वातंत्र्य भारतात कसं जन्माला आलं हे आपण जर बघितलं तर इतर कुठलेही तुम्ही सेमिटिक रिलिजन्स जर बघितले, जुडाइझम असेल, ख्रिश्चॅनिटी असेल, इस्लाम असेल, तर ते हे सांगतात की तुम्ही एका देवावर, एका प्रेषितावर आणि एका ग्रंथावर 100% विश्वास ठेवलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही हा आग्रह करता तेव्हा तुम्ही मुळातच विचार स्वातंत्र्याचा गळा घोटता, कारण की तिथे तुम्हाला स्वातंत्र्यच नाही आहे. आणि तुम्ही जर तो विश्वास ठेवला नाही तर अतिशय भयानक शिक्षा आहेत त्याच्या. नुसतं तुम्हाला विश्वास ठेवण्याचा आग्रह केला जातो असं नाही, तर ती जबरदस्ती केली जाते. आणि ती तुम्ही नाही ठेवला तर तुमच्यासाठी नरक मिळाल्यानंतर आणि आधी नरक यातना, या दोन्ही गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. भारत ही अशी संस्कृती आहे की इथे आपल्यावर अशी कुठलीही जबरदस्ती नाही की तुम्ही या एका देवावर विश्वास ठेवा, एका प्रेषितावर, प्रेषित हा शब्दच नाही आहे आपल्याकडे, किंवा एका ग्रंथावर ठेवा असं आपल्याला सांगितलेलं नाही. आपल्याला सांगितलं की तुम्ही साधक बना, तुम्ही बिलिव्हर बनू नका, तुम्ही सीकर बना आणि यू सीक युअर ओन पाथ ऑफ एनलायटनमेंट अँड इमॅन्सिपेशन असं आपल्याला सांगितलं. तर आपण एक 2-3 उदाहरणं बघू. गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला विचारतात की तुला आता मी सगळं समजावलं तर तुला कळलं का आणि पटलं का? तर तो हो म्हणतो, आता मला कळलं आणि आता मी तयार आहे. तर भगवान त्याला हे नाही सांगत की आता मी म्हटलं तेच तुला केलं पाहिजे किंवा तू माझं ऐकलं नाहीस तू नरकाच्या आगीत जळशील अशा धमक्या वगैरे देत नाही. ते म्हणतात यथेच्छसी तथा करू. मी आता तुला काय पाहिजे ते कर. मी तुला सांगण्याचं काम केलं, समजावून सांगितलं, आता तुझ्यावरती आहे. तर ते त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करतात, ते त्याच्या निर्णय त्याच्यावर सोपवतात.
स्वतः भगवान असू नये, प्रेषित तर सोडाच, याला म्हणतात विचार स्वातंत्र्य. आणि हे आपल्या परंपरेतच आहे फक्त. दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर भगवान बुद्ध हे जेव्हा मृत्यूशय्येवर होते तेव्हा त्यांचे शिष्य जे होते ते सगळे हवालदिल झाले अतिशय, की आता आपल्याला कोण मार्ग दाखवणार. तर भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं, अप्पदीपो भव, म्हणजे तुम्हीच तुमचे दीपक बना, तुमचा मार्ग तुम्हीच स्वतः शोधून काढा. मी त्यांच्यावर त्यांनी पूर्णपणे विश्वास दाखवला, त्यांच्या विचारशक्तीवर. त्यांना कुठली कमांडमेंट्स नाही दिली की ही 10 कमांडमेंट तुम्ही फॉलो करा. त्यांना स्वातंत्र्य दिलं. जैन परंपरेत जर तुम्ही बघितलं तर तिथे अनेकांतवाद म्हणून एक कन्सेप्ट आहे, की कुठल्याही घटनेकडे किंवा कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही अनेक वेगळ्या दृष्टीने बघू शकता आणि ते बघण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुमचं तुम्ही इंटरप्रिटेशन करू शकता. ह्या पुस्तकात लिहिलं आहे म्हणून तसंच तुम्ही मान्य करा असं कोणीही आपला भारताच्या मातीत जन्मलेला कुठलाही धर्म असं सांगत नाही. आणि म्हणून विचार स्वातंत्र्याचे धडे बाकी ज्या लोकांनी आपल्याला द्यावे याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही आहे असं मी म्हणेन. हेच आपण लोकशाहीच्या बाबतीत सांगू शकतो. हेच आपण इतर सगळ्या ज्या या मानवी मूल्य आहेत, उदाहरणार्थ पर्यावरण जर आपण बघितलं तर पर्यावरणाचं प्रेम आणि त्याबद्दलचा आदर हा आपल्या संस्कृतीत पूर्णपणे अशा पद्धतीने बेमालूमपणे मिसळलेला आहे की आपण पावलोपावली पर्यावरणाचा आदर करतो, त्याची पूजा करतो, त्याचं संरक्षण करतो. प्रत्येक देवाला आवडणारं एक फूल आहे, त्यासाठी ती फुलाची झाडं लावावी लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या परंपरेत की ज्या आधारे पर्यावरणाचं आपोआप रक्षण होतं. ते कोणाला सांगावं लागत, त्याच्यासाठी कोणी NGOज तयार करावे लागत नाहीत. तर हे भारतीय वैशिष्ट्य आहे. आणि तशा पद्धतीनेच म्हणून मी म्हणतो की आपण जगाला मार्ग दाखवण्याचं काम शेवटी भारतच करणार आहे. अगदी आपण जेव्हा महावीरांचं उदाहरण सांगितलं तर महावीरांचा जो पट्टशिष्य होता तो गौतम, आणि ज्यावेळेस महावीर निर्वाण पदाला गेले त्याच्या आधी त्यांनी गौतमाला बाहेरगावी पाठवून दिलं होतं. आणि नंतर महावीरांनी लिहिलेलं पत्र त्याला मिळालं. त्याच्यामध्ये ते पत्र फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की महावीरामध्ये अडकून राहू नकोस, तुझा मार्ग तू शोधून काढ. जसं अत्तदीप भव यामध्ये सांगितलं तसं. आणि सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छती हे तर आपल्या संस्कृतीचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळं लोकांनी आपल्याला जे सेमेटिक्स आहेत किंवा एकेश्वरवादी आहेत किंवा एक पुस्तकवादी आहेत त्यांनी आपल्याला धर्म शिकवावा आणि धर्म शिकवण्यासाठी मिशनरी पद्धतीने इथे येऊन आपल्यावर अत्याचार करावे यासारखा हास्यास्पद गोष्ट नाही कुठली. भारताचा हा ज्वलंत विचार पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचला पाहिजे. कारण शेवटी पुढचं जे काही आहे युद्ध ते त्यांना लढायचं आहे, त्यांना त्या गोष्टी फेस करायच्या. असं असताना तुमच्या आमच्या मुलाबाळांना हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून एक प्रॅक्टिकल टिप म्हणून मी तुमच्याकडून काही पुस्तकं कुठली त्यांनी वाचली पाहिजेत किंवा पालकांनी आपल्या मुलांना म्हणून कुठली पुस्तकं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी म्हणून दिली पाहिजेत की जेणेकरून त्यांची ती मनोभूमिका तयार होईल. आपली काही रिकमेंडेशन्स? मला असं वाटतं की मुलांसाठी पुस्तकं अजून तितक्या प्रमाणात उपलब्ध आहेत असं मला वाटत नाही. म्हणजे ती एक गॅप आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण मूळ प्रश्न हा आहे की पालकांनाच माहिती नाही. म्हणजे मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोचत नाहीत याचं कारण पालकांनाच त्याचं ज्ञान नाही. तर पालकांनी वाचावे अशा अनेक पुस्तकं आहेत. मी म्हणेन की एकतर स्वामी अरविंद यांचं अतिशय उत्कृष्ट साहित्य आहे आणि सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे आणि अतिशय सकस आणि समृद्ध असं ते साहित्य आहे. ते वाचायला हरकत नाही. विनोबा भावेंच्या काही गीता प्रवचने वगैरे अशी पुस्तकं आहेत. अनेक संतांनी अतिशय प्रासादिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे, ते आपण समजून घ्यायला हरकत नाही. आणखीन जर म्हणाल तर आता माझी पुस्तकं वाचा असं मी म्हणणार नाही, पण असे अनेक नवीन लेखक आहेत. आता उदाहरणार्थ जे साईदीपकनी खूप चांगली पुस्तकं लिहिली आहेत. पंकज सक्सेना म्हणून आहे, त्याचं एक अतिशय फार छान पुस्तक आहे हिंदू थॉटवरती. ते जरूर इंग्लिशमध्ये आहे पण ते वाचायला पाहिजे. पंकज सक्सेनाने अतिशय छान पद्धतीने लिहिलेलं आहे. असे अनेक लेखक आहेत. थोडंसं आपण एक लिस्ट करूनच वाचकांसमोर मांडूया असं मला वाटतं. पण ती लिंकमध्ये पण त्या पुस्तकांची नावं टाकूया. आणि त्याबरोबर आपण म्हणाला की माझी पुस्तकं वाचा असं मी म्हणणार नाही, पण मी निश्चित ते आवाहन करेल. कारण की ही सगळी मनोभूमिका आणि एवढं चित्तथरारक भारताचा इतिहास, भारताच्या इतिहासाचं विकृतीकरण आणि त्यामधून शोधलेला आपण मार्ग, त्यानंतर डाव्या विचारांचं जे काही वाळवी भारताला लागली होती किंवा लागलेली आहे त्या संदर्भातलं आपलं विस्तृत विवेचन असलेली पुस्तकं ही निश्चितच सर्व प्रेक्षकांनी पाहावीत, वाचावीत.
जेणेकरून जी मनोभूमिका तयार होईल त्यांची, त्यानंतर मग त्यांनी आणखी पुस्तकं वाचण्यासाठी विचार करावा आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा हे विचार पोहोचवावेत. अभिजितजी, आपण खूप मनमोकळेपणाने खूप विस्तृत असा संवाद साधला. भारताच्या एवढ्या गौरवशाली इतिहासाचं पुनःप्रत्यंतर आम्हा सर्वांना दिलं, त्याबद्दल विचार भारती मंथन परिवाराच्या तर्फे मी आपले मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपली भेट अशीच होईल ह्या अपेक्षेसह आपल्याला धन्यवाद देऊन आजचा कार्यक्रम इथे थांबवतो. नमस्कार. धन्यवाद. मलाही खूप आनंद वाटला आपल्याशी चर्चा करायला. थँक्यू.